अर्थमंत्री म्हणून देखील आपली कारकीर्द ही फार मोठी अशी आहे. तिथे देखील आपण अनेक बदल हे त्या खात्यामध्ये असताना आपण सुचवलेले 11,975 सरप्लस असा तुमचा रेव्हेन्यू बजेट होता आणि अरुण जेटली यांनी देखील त्याचं कौतुक केलेलं आणि तुमचा सत्कार केलेला. वन ऑफ द बेस्ट. साधारणतः काय व्हायचं तुम्ही जर मागच्या 15 वर्षात पाहिलं 14च्या अगोदर 1-2 वर्षाचा अपवास सोडगा आणि त्याही 1-2 वर्षामध्ये सरप्लस आमचं उत्पन्न वाढलं म्हणून नाही तर आमचा जो रोजगार हमी योजनेचा कायदा होता त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आम्ही जे प्रोफेशनल टॅक्स जमा व्हायचा तो आम्ही स्वतंत्र अकाउंटमध्ये ठेवायचो. एकदा आम्ही निर्णय केला की ते अकाउंट रद्द करायचं आणि स्टेट पूलमध्ये पैसे घ्यायचे म्हणून ते सरप्लस झालं होतं. आणि एकदा एक एंट्री ही 31 मार्चच्या अगोदर घेण्यामध्ये आम्ही विसरलो ती नंतर एप्रिल महिन्यात घेतली म्हणून झालं. पण माझं तसं नव्हतं. माझं 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस मी केलं. आणि दुसरी गोष्ट मी विधानसभेत नेहमी काही भाषणामध्ये काही विषय मांडायचो त्याच्यात एक विषय होता. तो विषय कोणता होता की मी वित्त विभागाच्या माझा नेहमी आक्षेप असायचा हे कोणत्याही गोष्टीला नाही म्हणतात. तर माझं भाषण आहे विधानसभेत ते मंत्री व्हायच्या अगोदरचं आणि मलाही कधी वाटलं नाही की मी वित्तमंत्री होईल. मी सांगायचो की वित्त विभागामध्ये निवड करताना जो जन्मल्यावर ज्याच्या तोंडातून आईच्या ऐवजी नाही शब्द निघतो तोच वित्त विभागासाठी पीठ आहे. पण मी वित्तमंत्री झाल्यावर हा प्रयत्न केला की 100 पैकी 99 विषयाला नाही म्हणायचं नाही. पहिलं तर त्याच्यातली भावना लक्षात घेतली पाहिजे. हां जिथं आपल्याला माहिती आहे की अनप्रोडक्टिव्ह आहे म्हणजे सूत्र साधा आहे. एक 5 स्टार हॉटेल बांधायचं असेल तर पैसे कमी पडू देऊ नका कारण ते प्रॉडक्टिव्ह आहे त्याच्यातून तुमचं उत्पन्न वाढणार. पण 5 स्टारमध्ये जेवायला पैसे पाहिजे का तर त्याच्यावर खर्च करू नका. खर्च कशावर केला पाहिजे ज्यातून तुमचं उत्पन्न वाढेल ज्याच्यामध्ये राज्यातल्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता येईल. मी तर असे शेकडो निर्णय केले. आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शिक्षण आरोग्य प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे हा त्यामागचा भाव होता. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे पूर्ण शक्तीने माझ्या पाठीशी उभे राहायचे.